विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलता। आज अक्कलकोटमध्ये 31चा लास्टचा वर्षाचा दिवस आहे आणि आपल्याबरोबर सन्माननीय इथले नगरसेवक आताच निवडून आलेले आणि मंदिराचे अध्यक्ष आणि त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे कमीच आहे। शांतपणे मन मिळाव, सगळ्यांना मदत करणारे आणि सगळ्यांच्या हाकेला धावणारे, कोणाला नाही कधी बोलणारे दर्शनासाठी। आणि आपण बघतो त्यांनी एवढी व्यवस्था सुरक्षित केली आहे तर आपल्याला महेश इंगळे साहेब थोडं सांगतील काय नियोजन आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटरू स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये सरत्या वर्षाला निरोप आणि येत्या वर्षाला शुभारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमागात साजरा होत असून या ठिकाणी कोल्हापूर येथील जे भजनी मंडळ आहेत त्या भजनी मंडळाची सेवा ही सकाळपासूनच सुरू झालेली आहे आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता अरुण निगवेकर यांच्या भजनी मंडळाची सेवा होईल। त्यानंतर रात्री 9 ते 12 या वेळेमध्ये दादर येथील भजनी मंडळाची सेवा होईल। 12 ते 4 या पहाटे 4 या वेळेमध्ये स्वामी भक्त आणि कोल्हापूरवासीय सुहास लटोरे यांची सेवा होईल आणि यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शन हे रात्री 12 पासूनच खुलं करण्यात येणार आहे आणि रात्रभर स्वामी भक्तांना हे दर्शन सुलभ होण्यासाठी नित्यनेमाने होणारे अभिषेक देखील 2 ते 3 दिवस या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि जेणेकरून स्वामी भक्त आपला दर्शनाचा लाभ घेतील। आणि महिलांसाठी एक व्यवस्था केलेली आहे, पुरुषांसाठी व्यवस्था केलेली आहे, तसंच कार्यक्रमाची देखील त्या ठिकाणी एक वेगळी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्व या ठिकाणी तसेच येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना श्री वटरू स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या महेंद्री गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथील भोजन कक्ष हॉलमध्ये भोजन प्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। साहेब, तुम्ही एवढी चांगली उत्तम सोय केली, व्यवस्था केली आहे भक्तांची। आज तुम्हाला किती भक्त इथं आले आहेत, त्याला रूमची व्यवस्था नाही, कोण गाणगापूरला चालला, कोण तुळजापूरला चालला, कोण पंढरपूरला चाललं, व्यवस्था तुमची एकदम चांगली उत्तम पद्धतीने केली आहे। मी बघतो लेडीज लोकांसाठी वेगळी लाईन आहे, पुरुषांसाठी वेगळी, आणि तुमची सगळे स्टॉप चांगली कामं करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी भक्तींचा प्रसार आणि प्रचार हा अलीकडच्या काळामध्ये लॉकडाऊननंतर भरपूर झालेला आहे। त्यामुळं स्वामी भक्तांची येणारी संख्या देखील लक्षणीय आहे आणि स्वामींची दर्शन घेतल्यानंतर म्हणा किंवा आपल्या मनातल्या मागण्या मांडल्यानंतर म्हणा ही येणारी प्रचिती हे भरपूर आहे आणि त्या प्रचितीला अनुसरूनच ही गर्दी दिवसेंदिवस वाढत असून या गर्दीचं नियोजनासाठी भक्तनिवास उभा केलेला आहे। आता नियोजित मुरलीधर मंदिर येथे देखील भक्तनिवासाची दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे आणि आगामी काळामध्ये जवळजवळ 600 ते 500 रूम आणि भक्तनिवास येथे वाढवण्यात येऊन त्या ठिकाणी देखील भक्तांची सोय करण्यात येलेली आहे, जेणेकरून स्वामी भक्त या ठिकाणी आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेऊन समाधानाने जायला पाहिजे अशा ठिकाणाहून येणाऱ्या लोकांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चोख असा बंदोबस्त भितांडे साहेब जे पोलीस निरीक्षक आहेत, DYSP यामावर साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक जे कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी हे देखील परिश्रम घेत असून आमचे मंदिर सेवेकरी असतील, मंदिर कर्मचारी असतील, विश्वस्त मंडळ असेल हे देखील या ठिकाणी परिश्रम घेत आहेत। या सर्व उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा असं या प्रसंगी मी नम्र विनंती करतो। तसेच आपण स्वामी भक्त सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेब, आपण नवीन वर्षाचे तुम्ही सगळ्यांना आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपली जी परंपरा आहे ती लोप पावत चाललेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वामी भक्त या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला येऊन सरत्या वर्षाला निरोप देतात आणि उगवत्या वर्षाचं स्वागत करतात आणि स्वामी भक्तांना या प्रसंगी रात्री 12 वाजता मिठाईचं देखील वाटप करण्यात येत असतं आणि या ठिकाणी भजन वगैरे गायन वगैरे होऊन या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप दिला जातो आणि उगवत्या वर्षाचं स्वागत केलं जातं। आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं पुढील येणारं जे वर्ष आहे सुख समृद्धी आणि भरभराटी जावं असं स्वामी भक्तांना मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। श्री स्वामी समर्थ। तसेच आपल्याबरोबर राजेंद्र रॉटर साहेब आहे, त्यांचा प्रशासनचा पोलीस यांची चांगली कामगिरी चालली, त्याबद्दल तुम्ही थोडा सांगा साहेब। मला ऐकवलं नाही सर। आज आपल्या इथं स्वामी भक्तांची लाईन प्रचंड आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीने काम करत आहेत।
अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने बंदोबस्ताच्या अनुषंगाने इथं चांगला व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे आणि ते व्यवस्थित बंदोबस्त करीत आहोत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.